आणि जी जबाबदारी दिली जाईल ती आपण पार पाडू असं शिरसाट यांनी या ठिकाणी TV9 मराठीला सांगितलं। ढोल ताशाचा गजर सुरू आहे। कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय, पेढे वाटले जात आहेत आणि एकूणच घोषणा दिल्या जात आहेत। कारण देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये आलेले आहेत। मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच नागपूरमध्ये आले आणि म्हणूनच त्यांच्या स्वागतासाठीचा हा जल्लोष आहे। विदर्भ ही कर्मभूमी जन्मभूमी असलेले देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेले आहेत आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि उद्या हिवाळी अधिवेशन आहे त्या पार्श्वभूमीवर आज नागपूरमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे। त्यामुळे साहजिकच नागपूरमध्ये विदर्भामध्ये जे भाजपचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, नेते आहेत त्यांच्यामध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय आणि देवेंद्र फडणवीस हे आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये येत असल्यामुळे त्यांचं जंगी स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। वेगवेगळ्या प्रतिकृती आपण बघतोय। हनुमानजी स्वतः या रॅलीमध्ये सहभागी झालेत। अशाच पद्धतीनं भगवे झेंडे सगळीकडे लागलेले आहेत, बॅनर लागलेले आहेत। या बॅनरवरचा आशय देखील तितकाच महत्त्वाचा आहे। एका बाजूला एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवरती डेडिकेट टू DCM अशा पद्धतीचे बॅनर आहेत, तर दुसऱ्या बाजूला फडणवीसांचे देवा भाऊ आणि आणखी अशा वेगवेगळ्या पद्धतीचे बॅनर लागलेले आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून। तर माहितीच्या 38 आमदारांना आतापर्यंत फोन गेलेले आहे। त्याच्यामध्ये भाजपच्या 19 आमदारांना फोन गेला आहे, शिवसेनेच्या 12 आमदारांना आतापर्यंत फोन गेलेला आहे, तर राष्ट्रवादीच्या 7 आमदारांना आतापर्यंत फोन गेलेला आहे। त्याच्यामुळे हा आकडा गेलेला आहे तो म्हणजे 38 वर 40 आमदार शपथ घेतील अशी माहिती मिळते आणि हा आकडा जो आहे तो आपण पाहताय। एक एक आमदार जे आहेत ते आता नागपूर विमानतळावर पोहोचायला सुरुवात झालेली आणि साहजिकच त्या आमदारांसोबत त्यांचे कार्यकर्ते सुद्धा नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। मात्र भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांच्यामध्ये एक वेगळाच उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय आणि या विजयाचे शिल्पकार ठरलेले आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस। शपथविधीला अवघे काही तास उरलेले असतानाच अनेक आमदारांची उत्सुकता शिगेला ताणली गेली होती, कारण भावी मंत्र्यांना फोन गेलेले नव्हते आणि आता सगळ्यांना फोन जायला सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत 38 जणांना फोन गेलेले आहेत। 38 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, ज्याच्यामध्ये भाजपाचे आमदार आहेत, राष्ट्रवादीचे आहेत आणि शिवसेनेचे आमदार आहेत, जे याच शपथविधीमध्ये 4 वाजता शपथ घेतील। आमदारांमध्ये एक प्रकारे धाकधूक होती। 23 तारखेला निकाल लागला, त्याच्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार या संदर्भातल्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या होत्या। दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू होतं, मात्र कुठल्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार याबाबतचा सस्पेन्स जो आहे तो कायम होता। आकडा जो आहे तो अजूनही स्पष्ट होत नाहीये। 40 आमदार जे आहेत ते शपथ घेतील अशी माहिती मिळते, मात्र आतापर्यंत माहितीच्या 38 आमदारांनाच त्यांच्या नेत्यांकडून जे आहे ते फोन गेलेले आहेत आणि आता अवघे 3 तास 2.5 तास आता मंत्रिमंडळ विस्तारासाठी शपथविधीसाठी बाकी असताना, शिल्लक असताना इथे देवेंद्र फडणवीस यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे नागपूरमध्ये आणि त्यांचं जंगी स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। स्वागत रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यावेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा आपण या दृश्यांमध्ये पाहताय।